नमस्कार मित्रांनो, पहा लक्षात घ्या, 30 दिवसाचा आपण चॅलेंज घेतलेलं आहे। रेकॉर्डेड व्हिडिओ पडणार म्हणजे पडणार, परंतु विषय असा आहे, हे जे आपलं चॅलेंज आहे मित्रांनो, PYQ प्रश्न आहेत, ॲज इट इज जशास तसे आलेले प्रश्न, आणि त्याच्यातही अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण घेतलेले आहेत। ठीक आहे मित्रांनो, वळूया आपल्या प्रश्नांकडे। पहिला प्रश्न मित्रांनो तो आला, या वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळातील रूप ओळखा। ठीक आहे, तो आला, या वाक्याचे काय ओळखा म्हणतंय? अपूर्ण भविष्यकाळातील रूप, अपूर्ण भविष्यकाळातील रूप। ठीक आहे, फक्त प्रश्न किती मित्रांनो बघा, तो आला एवढंच वाक्य आहे, आणि याचं बनवायचंय काय? अपूर्ण भविष्यकाळ बनवायचंय। ठीक आहे, आणि मग तो येत असेल, तो येत जाईल, तो येतो किंवा तो आला असेल, तर मित्रांनो ऑप्शन आहे एक, येत असेल, तो येत असेल। मित्रांनो ये मूळ धातू आहे प्लस त प्लस असेल बरोबर काय होते मित्रांनो? अपूर्ण भविष्यकाळ। ठीक आहे, आणि म्हणून ऑप्शन नंबर मित्रांनो एक बरोबर आहे। ये मूळ धातू प्लस त प्लस असेल, मूळ धातू प्लस त प्लस असेल बरोबर अपूर्ण भविष्यकाळ, आणि म्हणून ऑप्शन नंबर मित्रांनो एक बरोबर आहे। खाली काही विरुद्धार्थी शब्दांचे गट दिलेले आहेत, त्यातील चुकीचा गट ओळखा म्हणते। ठीक आहे, तर मग प्रत्येक मधामध्ये असं गुणाला गुणण्याचं चिन्ह असणार आहे। ठीक आहे, प्रसारण, आकुंचन, ठीक आहे बरोबर आहे, विरुद्धार्थी। ठीक आहे, आदर, अनादर बरोबर आहे। ठीक आहे, तेजी, मंदी 100% विरुद्धार्थी आहे। स्वस्त, महाग, तर मित्रांनो ही मात्र चुकीची जोडी आहे। ठीक आहे, आणि म्हणून ऑप्शन नंबर आपलं 4 बरोबर आहे। ठीक आहे, वंद्य या शब्दाचा, वंद्य या शब्दाचा अचूक म्हणते, अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता? योग्य पर्याय निवडा। ठीक आहे, थोडक्यात काय, वंद्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? ठीक आहे, तर उदार है, कृतज्ञ है, शत्रु है, निंद्य है। ठीक आहे, तर मित्रांनो ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे। ठीक आहे, तर पर्याय नंबर 4 हे त्याचं उत्तर आहे मित्रांनो। ठीक आहे, पुढीलपैकी कोणता शब्द नपुसकलिंगी नाही? नपुसकलिंगी नाही म्हणते, हे नाही ना आहे याच्यावर लक्ष ठेवायचंय। ठीक आहे, पुस्तक, घर, फूल, सूर्य, तर मित्रांनो लक्षात ठेवायचंय, ते पुस्तक म्हणून नपुसकलिंगी, ते घर म्हणून नपुसकलिंगी, ते फूल म्हणून नपुसकलिंगी, पण तो सूर्य म्हणून पुल्लिंगी, आणि मित्रांनो ऑप्शन आहे आपलं 4। विचारलंय काय? नपुसकलिंगी नसणारा पर्याय, आणि ते हे 4। ठीक आहे, विशाखा, विशाखा असं ना मित्रांनो, विशाखा विवाह पारंपरिक पद्धती, विशाखा विवाह पारंपरिक पद्धतीत झाला। कंसातील शब्दाचे योग्य रूप वापरून अर्थपूर्ण वाक्य बनवा। ठीक आहे, हा वाक्य असंच आहे मित्रांनो, विशाखा विवाह पारंपरिक पद्धतीने झाला। ठीक आहे, काय म्हणताय? कंसातील शब्दाचे योग्य रूप वापरून अर्थपूर्ण वाक्य बनवा। ठीक आहे, तर मित्रांनो कंसातील म्हणते, ठीक आहे, हे तर मदत राहीनच विवाह पारंपरिक, पण हा एक कंस आहे आणि हा एक कंस आहे, त्याला बसवायचं कुठे ते आपण पाहू। विशाखाचा विवाह पारंपरिक पद्धतीने झाला। ठीक आहे, बसलं की पहिलेच ऑप्शन, विशाखाचा, विशाखा जशास तशी, विशाखाचा विवाह पारंपरिक पद्धतीने आणि झाला, विषय संपला। ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे। ठीक आहे, फक्त त्याला व्यवस्थित बसवायचं होतं, ते आपण बसवलंय। ठीक आहे, बाकीचे ऑप्शन आपण पाहणार नाहीत, वेस्ट टाइम घालायची गरज नाही। खालील वाक्प्रकार, खालील वाक्प्रकार ओळखा। खालील वाक्य प्रकार ओळखा। आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला, आरती सुरू झाल्यावर
घंटानाद सुरू झाला. मित्रांनो, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, उद्गारार्थी वाक्य, केवळ वाक्य. इतका छान प्रश्न आहे मित्रांनो. आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला. सुरू झाला हे संयुक्त क्रियापद आहे मित्रांनो. पहिलं वाक्य संयुक्त दिले का बघा ना, संयुक्त क्रियापद आहे. आपला विषय मित्रांनो एक क्रियापद बरोबर केवळ वाक्य, एक क्रियापद बरोबर केवळ वाक्य, आणि मग एकच क्रियापद आहे. आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला. सुरू झाला हे संयुक्त क्रियापद आहे, दुहेरी क्रियापद दिसायलंय, पण ते एकच वाक्य आहे आणि एक क्रियापद बरोबर केवळ वाक्य, म्हणून ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. ठीक आहे. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन ओळखा. तेथे मुले खेळतात. मुलेला अंडरलाईन आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि मग मित्रांनो, एक मूल आणि अनेक मुले, आणि मग मुले हे अनेक वचन आहे, म्हणून ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. ठीक आहे. मासा शब्दाचे अनेक वचनी रूप ओळखा. माशे, मासू, माशी, मासे. तर मासाचा अनेक होतं मित्रांनो मासे, ऑप्शन नंबर 4. पुढीलपैकी कोणता शब्द अव्ययीभाव समासाचे उदाहरण आहे? कशाचं ओळखा म्हणतंय? अव्ययीभाव समासाचं उदाहरण ओळखायचंय. गैरहजर, बिनधोक, आमरण, तोंडपाठ. ठीक आहे. तर मित्रांनो, आपल्याला ओळखायला काय सांगितलंय? अव्ययीभाव समास. ठीक आहे. हा, पुढीलपैकी कोणता शब्द अव्ययीभाव समासाचे उदाहरण नाही म्हणते? तर मित्रांनो, गैर बसलाय. गैर हा उपसर्ग आहे म्हणजे अव्ययीभाव समास आहे. बिन हा उपसर्ग आहे म्हणजे अव्ययीभाव समास आहे. आ हा उपसर्ग आहे म्हणजेच अव्ययीभाव समास आहे. पण तोंडपाठ हा मित्रांनो तत्पुरुष समास आहे. तोंडपाठ या सामासिक शब्दाचा विग्रह केला आपण तर तोंडाने पाठ असा होते, आणि मग तृतीय विभक्ती तत्पुरुष समास आहे. ठीक आहे. थोडक्यात काय हे तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे आणि तेच आपलं उत्तर आहे मित्रांनो. विषय संपला. ठीक आहे. खालीलपैकी अयोग्य पर्याय कोणता आहे? ठीक आहे मित्रांनो, इथं काय वाक्य दिले तर पुढे त्याचा प्रयोग दिलाय. अयोग्य ओळखायचा आपल्याला. ठीक आहे. कसा ओळखायचा? अयोग्य पर्याय ओळखायचा आहे. ठीक आहे. त्याने आपली चूक कबूल केली. त्याच्या पुढे दिले कर्मणी प्रयोग. काय दिले? कर्मणी प्रयोग. बघूत आपण बरोबर आहे का? त्याने आपली चूक कबूल केली. केली हे क्रियापद आहे मित्रांनो. कर मूळ धातू आहे. केली हे क्रियापद आहे, त्यातला मूळ धातू आहे कर. करणारा कोण? कोण आहे? तो. वाक्याचा कर्ता आहे मित्रांनो. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग होणार नाही. ठीक आहे. काय कबूल केलं रे? चूक कबूल केली. चूक हे वाक्याचं कर्म आहे आणि कर्माला प्रत्यय नाही. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला नाही. झाला कर्मणी प्रयोग, म्हणजेच ऑप्शन नंबर हे बरोबर आहे. ओळखायला काय सांगितलंय? अयोग्य पर्याय, म्हणजे हे बरोबर आहे. ठीक आहे. त्याने आपली चूक कबूल केली 100% कर्मणी प्रयोग. ठीक आहे. विद्यार्थी बसतो सकर्म कर्तरी प्रयोग म्हणते. आता इकडे बघा, मी तुम्हाला जरी विचारी प्रश्न सांगितले, तुमचा जर अभ्यास असला की फोकस त्याच्यावरच करायचं. डायरेक्ट जे माहित आहे तुम्हाला, समजा तुम्हाला कळालं, मला डायरेक्टच कळालं तर की हे वाक्य चुकीचं आहे म्हणून, पण मी तुम्हाला समजून सांगायलो की कशामुळे काय तर. ठीक आहे. विद्यार्थी बसतो. विद्यार्थी बसतोला काय म्हणाले? ते सकर्म कर्तरी प्रयोग म्हणाले. बघूत आपण. बसतो क्रियापद आहे, बस मूळ धातू आहे, बसणारा कोण आहे? विद्यार्थी. वाक्याचा कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय नाही, कर्तरी प्रयोग आहे, पण वाक्यात कर्मच नाही, सकर्मक होणार नाही. ऑप्शन चुकीचं आहे आणि हेच आपलं उत्तर आहे. खालीलपैकी अयोग्य पर्याय कोणता आहे म्हणतंय, आणि मग हे आपलं उत्तर आहे की विद्यार्थी बसतो हे सकर्मक कर्तरी नसून अकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो, शिपायाने आपला आन्सर सापड्या. आता विषय संपला आपल्या आन्सरचा, पण उदाहरण सांगायला आल्या सर. शिपायाने चोरास पकडले. भाव्य प्रयोग आहे म्हणाले. बरं, पकडले क्रियापद, पकड मूळ धातू, पकडणारा कोण आहे? शिपायाने. वाक्याचा कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग होणार नाही. कोणाला पकडले? चोरास. कर्म आहे आणि कर्माला सुद्धा प्रत्यय, कर्त्याला प्रत्यय, कर्माला प्रत्यय. झाला भाव्य प्रयोग, म्हणजे ऑप्शन बरोबर आहे, चुकीचं नाही काही त्यात.
तो गाणे गातो, सकर्मक कर्तरी प्रयोग आहे म्हणते. बरं, गातो क्रियापद, गा मूळ धातू, गाणारा कोण आहे तो वाक्याचा कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय नाही, झाला कर्तरी प्रयोग. काय गातो, गाणे वाक्याचं कर्म आहे आणि मग कर्त्याला प्रत्यय नाही, कर्तरी प्रयोग, वाक्यात कर्म आहे म्हणून सकर्मक कर्तरी प्रयोग बरोबर आहे. आणि आपल्याला ऑप्शन सांगितले चुकीचं ओळखा आणि ऑप्शन नंबर 2 हे आपलं आन्सर आहे. मी निबंध लिहिला असेन या वाक्याचा काळ ओळखा म्हणते. मी निबंध लिहिला असेन इतक्यातच काळ ओळखायचा असते मित्रांनो, त्याच्या रूपावरून आपल्याला ओळखायचं असते. रीती भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ, अपूर्ण भविष्यकाळ, साधा भविष्यकाळ. मित्रांनो, मी निबंध लिहिला असेन भविष्यात पूर्ण आहे बघा. मी आपण म्हणतो का नाही, उद्या मी या वेळेला तिथं असेल म्हणजे पोहोचलेला आहे, कळालं का. अपूर्ण भविष्य अपूर्ण आहे, पूर्ण भविष्य काळ. ठीक आहे, उद्या मी या वेळेला तिथे असेल म्हणजे तिथं पोहोचलेला आहे. ठीक आहे, पोहोचत असेल म्हणजे उशीर होणार आहे. उद्या मी या वेळेला तिथे असेल म्हणजेच पूर्ण भविष्य काळ आहे मित्रांनो. लिहिला असेल, मी निबंध लिहिला असेल याचा अर्थ उद्या याच वेळेला निबंध लिहिलेला पूर्ण झालेला असणार आहे उद्या. ठीक आहे, म्हणून ऑप्शन नंबर 2 आहे पूर्ण भविष्य काळ. वृश्चिक या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. तर मित्रांनो, वृश्चिकचं होतंय विंचू. ठीक आहे, समानार्थी शब्द आहे. वेळ या शब्दाचे वचन बदला. मित्रांनो, एक वेळ, अनेक वेळा आणि मग वेळचं अनेक वचन होतंय वेळा. ऑप्शन नंबर 3. विद्वान या शब्दाचे लिंग बदला. ठीक आहे, तर मित्रांनो ऑप्शन नंबर 3 विदुषी. खाली दिलेल्या शब्दातून शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. मित्रांनो, इकडे लक्ष द्या, तिन्ही ठिकाणी सेम झाले पण कवयित्री नसून मित्रांनो ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, कवयित्री. सेम, 2 प्रिंट मिस्टेक आहे, दोन्ही सेम आहे म्हणजे आपले हे 3 शब्द बरोबर आहेत. कवयित्री. ठीक आहे, तिन्हीच्या तिन्ही बरोबर आहेत. ठीक आहे. रत्नाकर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. तर मित्रांनो, रत्नाकर म्हणजे समुद्र, लक्षात ठेवायचंय. ठीक आहे. लघु या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा म्हणते. महान, मोठा, दीर्घ, लहान. मग लघुच्या विरुद्ध होते मित्रांनो दीर्घ. ऑप्शन नंबर 3. वि वा शिरवाडकर या साहित्यकाराचे टोपण नाव काय. वि वा शिरवाडकर याचं काय विचारले, टोपण नाव विचारले. तर मित्रांनो, वि वा शिरवाडकर म्हणजेच काय, कुसुमाग्रज. ऑप्शन नंबर 4. मेघना आंबा खात आहे या वाक्यातील कर्म ओळखा. मेघना आंबा खात आहे. खात आहे संयुक्त क्रियापद, खा मूळ धातू, खाणारी कोण, मेघना वाक्याचा कर्ता आहे, काय खाते, आंबा वाक्याचं कर्म आहे म्हणून ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. यथावकाश या शब्दाचा समास ओळखा. यथावकाश या शब्दाचा काय ओळखायचा आहे, समास. मित्रांनो, यथा लागलेले बघा, यथा. आणि मग यथा म्हणजेच काय, तर मित्रांनो अव्ययभाव समासाचं उदाहरण आहे. ठीक आहे. यथा हा उपसर्ग बघायचा मित्रांनो आणि सांगायचं अव्ययभाव समास. ठीक आहे. इतर होणार नाही, समाहार होणार नाही, दिग्गुबी होणार नाही. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे, अव्ययभाव समास मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, पहा लक्षात घ्या, छानपैकी डेली 20 प्रश्न पण एवढे महत्वाचे आहेत, तुम्ही बघा तुम्हाला 100% फायदा होणार आहे. म्हणून मित्रांनो, चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्रायबर करत चला, जेणेकरून व्हिडिओ पडणं तुम्हाला मेसेज संगत येणं. ठीक आहे. बेल आयकॉनला क्लिक करा. कारण काय होते माहिती आहे का, एक विषय असा आहे की सबस्क्रायबर फक्त करून जमणार नाही, तुम्हाला बेल आयकॉनवर क्लिक करावं लागेल. जे बी आपण व्हिडिओ टाकतो का ते तुमच्यापर्यंत लगेच मेसेज येते. जर बेल आयकॉनवर क्लिक नाही केलं
तर तुम्हाला त्याचा मेसेज पडत नाही, जाऊन बघावं लागतं. ठीक आहे, म्हणून 100% फायदा आहे मित्रांनो. लाईक शेअर सबस्क्राईबर करा, तुमच्या मित्रपरिवारांना सांगा. थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.